ऊसाचं उत्पादन 20% घटणार आहे. कारण काही जमिनी क्षारफळ होणार आहेत, काही जमिनी 8 महिने पीक घेता येईल अशा प्रकारची प्रवाहाच्या विरोधामध्ये या एवढ्या भागामध्ये 15 किलोमीटरचा भराव पडणार. येणाऱ्या गोरगरीब सर्वसामान्य माणसापासून खेड्यापाड्यातल्या लोकांच्या जीवावर उठणारा हा महामार्ग आहे. सर्वात दीर्घकाळ नियंत्रण UPLचं स्वीप पॉवर, सर्वात सुरक्षित, सर्वात परिणामकारक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग सांगली शहर आणि आसपासच्या गावांसाठी महापुराचा कर्दनकाळ ठरणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला आहे. कर्नाळ येथे बाधित शेतकरी व ग्रामस्थांच्या बैठकीत त्यांनी सांगितले की बुधगाव ते सांगलीवाडी या दरम्यान सुमारे 15 किलोमीटर नदी पात्रात भराव टाकला जाणार आहे. यामुळे कृष्णा व वारणा काठच्या गावांमध्ये महापुराचा धोका वाढणार असून 2019 व 2021 पेक्षा 10 ते 15 फुटांनी अधिक पाणी साचण्याची शक्यता आहे. रत्नागिरीत नागपूर महामार्ग व शक्तीपीठ महामार्ग यामुळे सांगली शहर व परिसरातील गावांतील शेती, घरे व जनजीवन धोक्यात येणार आहे. हे प्रकल्प केवळ 50,000 कोटींचा घपला पाडण्यासाठी असून शेतकरी आणि गरीब जनतेच्या जीवनाशी खेळ असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. महेश कराडे यांनी सांगितले की या महामार्गामुळे कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गाचा ऱ्हास होईल आणि राज्याच्या आर्थिक दिवाळखोरीचा धोका आहे. हा महामार्ग अदानींच्या कोळसा वाहतुकीसाठी तर नसेल ना, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बैठकीत शेकडो शेतकरी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शक्तीपीठ महामार्ग विकास की विनाश, लोकशाहीच्या आवाजात लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळतो का हे पाहावं लागेल. या ठिकाणावर 2019 आणि 2021 साली या रस्त्यावर जवळपास 10 ते 11 फूट पाणी होतं. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की हा शक्तीपीठ महामार्ग ज्यावेळी इथून जाईल त्यावेळी किमान 20 फुटाचा भराव या ठिकाणी पडणार आहे. हा भराव किती आहे तर हे पुराचं पसरलेलं पाणी बघता हे MSRDC न या शक्तीपीठ महामार्गाचं जे रेखांकन दिलेलं आहे त्यावरून काढलेलं अंतर हे 15 किलोमीटर पडते. म्हणजे कृष्णा नदीच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये या एवढ्या भागामध्ये 15 किलोमीटरचा भराव पडणार आहे. सांगली शहराची अवस्था काय होईल याचा विचार करा. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग हा केवळ ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांच्याच मुलावर उठलेला नाही, ज्यांचा दुरान्वयही संबंध नाही ते ह्या पूर रेषेमध्ये येणाऱ्या गोरगरीब सर्वसामान्य माणसापासून खेड्यापाड्यातल्या लोकांच्या जीवावर उठणारा हा महामार्ग आहे. ते जरी सांगत असले पिलर उभा करतो तर या ठिकाणी मी ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी 90 फूट खणल्यानंतर मग कुठेतरी खडक लागतो. म्हणजे एवढं जमिनीच्या खाली पिलर बांधावं लागेल आणि मग वर बांधावं लागेल. हे केवळ आणि केवळ अशक्य आहे. कारण कृष्णा खोऱ्यामध्ये हा सगळा परिसर हा काळ्या मातीचा आहे, ब्लॅक सॉइल आहे आणि इथं पक्का मुरुम लागत नाही, घरच नीट बांधता येत नाही. अशा ठिकाणी 15 किलोमीटर लांबीचा पूल होऊ शकेल का? या ठिकाणी कृष्णा नदीतून मी मगाशी सांगितल्या सगळ्या गावांनी आणि त्याच्या पलीकडच्या गावांनी सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीच्या पाण्यासाठी पाईपलाईन केलेलं आहे. त्यांचं काय होईल? आणि महिना महिना जर का पाणी साचून राहिलं तर या जमिनीची अवस्था काय होईल? मी जे वारंवार सांगतोय की या शक्तीपीठ महामार्गामुळं सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातलं ऊसाचं उत्पादन 20% घटणार आहे. कारण काही जमिनी क्षारफळ होणार आहेत, काही जमिनी 8 महिने पीक घेता येईल अशा प्रकारची राहणार आहेत. आणि त्यामुळं औद्योगिक क्षेत्राचा औद्योगिक क्षेत्र या भागातले जे आहेत त्यांना धंदा करता येणार नाही. सांगलीतल्या व्यापाऱ्यांची अवस्था वाईट होईल आणि म्हणून या सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे.